नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. सेना भाजपमध्ये चाललंय काय हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पडलाय. एक तर मुंबई महापालिकेची निवडणूक आता जवळ आलेली आहे. कुठल्याही क्षणी ती जाहीर होऊ शकते. मुंबईचीच नाही तर त्याबरोबर अन्य 9 महापालिका ज्या राज्यातल्या आहेत त्यांची सुद्धा निवडणूक जाहीर होणार आहे. असं सांगितलं जातंय की शनिवारी 7 तारखेला राज्यात महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागू शकेल. त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची सुद्धा लागू शकते. सर्वांचं लक्ष असणार आहे ते मुंबई महापालिकेकडे, कारण मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे आणि सत्तेत म्हणजे राज्याच्या सत्तेत शिवसेना धाकटा भाऊ आहे. अशा वेळी भाजपकडनं नेहमी वाकुल्या दाखवण्याचा कार्यक्रम हा शिवसेनेला होत असतो. पण शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे, ते महत्त्वाच्या भाषणात ती सगळी कसर भरून काढतात आणि ते आपला पलटवार करतात. त्यांनी कालही असाच पलटवार भाजपवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. ते असं म्हणालेले आहेत, हिम्मत असेल तर 2 हात करून दाखवा. आमचं अस्तित्व तुम्ही संपवायला निघाला आहात आणि खरंच तुम्हाला जर का लढायचं असेल तर लढून दाखवाच. आणि त्यावरती भाजपच्या वतीनं मुंबई भाजपचे जे अध्यक्ष आहेत आशिष शेलार, ते असं म्हणाले की आमची हिम्मत ही विधानसभा निवडणुकीत दाखवलेलीच आहे. त्यांनी हे खोचक उत्तर दिलं. त्यांना असं सांगायचं होतं की विधानसभेमध्ये काय झालं लक्षात घ्या. 95 मध्ये शिवसेना भाजपचं युती सरकार होतं. सध्या भाजपचं सरकार आहे आणि त्यात शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री सहभागी आहेत. पुन्हा दोघांमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ असा वाद सुरू आहे. पण त्यामध्ये विरोधक कुठे आहेत हाही प्रश्न आहे. त्यावरच आपला आजचा सवाल आहे. स्वबळाची भाषा करून सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे का? या आपल्या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत. मुद्दा क्रमांक 1, सत्तेत राहून शिवसेना भाजपशी 2 हात करण्याची भाषा का करते? मुद्दा क्रमांक 2, भाजप सेना स्वबळावर लढले तर विरोधकांचं फावेल का? मुद्दा क्रमांक 3, युती झाल्यास भाजप जागा वाटपाच्या तहात बाजी मारेल का? 2012ला भाजपकडं 65 जागा मिळाल्या होत्या, त्या त्यांनी लढवल्या. आता कदाचित युतीत तहामध्ये भाजप जिंकली तर 65 पेक्षा जास्त जागा मिळवू शकते असं भाजपच्या धुरीणांना वाटतंय. म्हणूनच ही कुरघोडीचं राजकारण सध्या सुरू आहे असं जाणकारांना वाटतंय. मी चर्चेला सुरू करण्यापूर्वी आपल्या स्टुडिओमध्ये जे पाहुणे आहेत त्यांची ओळख करून घेणार आहे. आपल्या स्टुडिओत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर आपल्यासोबत मुंबई भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील सुद्धा आहेत. ते खरंच सांगणार आहे की हे तहाचं राजकारण, कुरघोडीचं राजकारण का होतं, कशासाठी होतं, कारण त्यांचाही मोठा दांडगा अनुभव आहे. ते उगीच नाही विधान परिषदेवर निवडून आहेत, त्यामुळं त्यांचंही मत खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे नेते नितीन पाटील सुद्धा आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत RTI कार्यकर्ते अनिल गलगलीसुद्धा आहेत. मी सुरुवात करतोय किशोरीताई पेडणेकर यांच्यापासून. किशोरीताई, काल उद्धव ठाकरेंचं जे भाषण झालं ती राज्यव्यापी कार्यकर्त्यांची बैठक होती आणि त्यामध्ये त्यांनी जी शेरेबाजी केली, त्यांनी कोणालाच सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर मुख्यमंत्रीपर्यंत, भाजप पक्षापासून तर नेत्यांपर्यंत सर्वांना त्यांनी चिमटे काढले. किंबहुना जशास तसे करत उत्तरं दिलेली आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायच्या आधी ते बघायचं आहे की उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. उद्धव ठाकरे कालच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले आणि आज त्यावरती आशिष शेलार हे काय म्हणाले हे आपण बघूया. विधानसभा निवडणूक जेव्हा आपण लढत होतो तेव्हा दिल्लीत अशी चर्चा चालली होती. हे ते उघडपणाने बोलले म्हणून मी आज उघडपणाने बोलतोय. दिल्लीत चर्चा अशी होती की अब बाला साहब नहीं रहे, शिवसेना में कुछ दम नहीं रहा, उद्धव कुछ कर नहीं सकता है और ये लोग इसके साथ नहीं रहेंगे. अभी समय आया है सेना को खत्म करो. हे एवढे कमजोर आशीर्वाद आणि पुचाट विचार घेऊन शिवसैनिक जन्माला आलेले नाही. जर का आमच्या अस्तित्वाच्या लढाईची तुम्हाला तयारी असेल तर तुम्ही आमच्याशी सरळ डोना करायला मैदानात होता. विधानसभेत आम्ही हिंमत दाखवली.
त्यामुळे ज्याही लोकांना आता बळ घ्यायला लागतं हिम्मत शब्द उच्चारायला, त्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. युतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील असं मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणतायत. ते काहीसे सावध आहेत असं वाटतंय किशोरीताई? शिवसेना फारच आक्रमक झाली त्यामुळे ते सावध झाले? नाही, मुळात शिवसेना ही नेहमीच आक्रमक आहे. म्हणजे हे काही नवीन महाराष्ट्राला नाही आहे, हे कायम आम्ही आक्रमक ह्यानी बोलत आलो आहे, करत आलो आहे. त्यामुळे आम्हाला आक्रमकता आहे हे दाखवण्याची गरज नाही. शिवसेना ही आक्रमक पक्ष आहे हे सगळे मानताय. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा दाखवलं आम्हाला जे व्हिज्युअल, त्याच्यावरती तुम्ही म्हणताय की काय आहे, तर मला असं वाटतं काल राज्यव्यापी आमचं शिबिर होतं. राज्यव्यापीमध्ये अनेक गोष्टींवरती चर्चा झाली आणि सगळ्या झालेल्या चर्चेंचा परिपाक हा उद्धवजींच्या भाषणात येणं गरजेचं होतं. आणि तो परिपाक म्हणजे गेल्या मधल्या पिरियडमध्ये किंवा मधल्या दिवसांमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दलचं ते उत्तर होतं. आता ते झगे कसे कोणी कधी कुठे घालायचे ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. भालचंद्र शिरसाट, असं का होतं की उद्धव ठाकरे बोलल्यावरती आशिष शेलार त्यांना उत्तर देतात, उद्धव ठाकरेंना उत्तर मुख्यमंत्री द्यायचं टाळतात, पण उद्धव ठाकरे मात्र अगदी पंतप्रधानांपासून सर्वांनाच उत्तरं देतात किंवा प्रश्न विचारतात, आणि वारंवार ही खुमखुमी शिवसेनेला काय येते? काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. शिवसेनेला का खुमखुमी येते याचं उत्तर शिवसेनेचे प्रवक्ते किंवा नेते देऊ शकतील. म्हणजे नक्की त्यांना खुमखुमी येते का भीती वाटते? मला असं वाटतं खरं म्हणजे तुम्ही पण असे शब्द थोडे जरा टाळा. खुमखुमी वगैरे नाही, पक्ष आक्रमक आहे, ते आक्रमक तुम्ही सत्तेत आहोत ना. सत्तेत असल्यावर सुद्धा सर आम्हाला जाणीव आहे सत्तेत आहोत. याचा अर्थ असा नाही की सत्तेत आहे म्हणजे काही चालेल. जर आम्ही तळागाळातल्या लोकांसोबत असताना सत्तेत आहोत तर तळागाळातल्या लोकांच्या ज्या ज्या वेळेला प्रश्न येणार त्या वेळेला बोलणार. तर त्याला जर तुमचं म्हणणं खुमखुमी असेल तर होय, आहे खुमखुमी आमची. हा, त्यांची खुमखुमी आहे भालचंद्र शिरसाट, तुम्ही तळागाळातल्या लोकांसाठी आहे. हां, नाही, साधारणपणे घडणाऱ्या घटनावरती भाष्य हे सर्वच राजकीय नेते करतात. त्याला काही शिवसेना अपवाद नाही. आज शरद पवार साहेबांनी काही भाष्य केलेलं आहे, प्रत्येकजण करतात. अहो, शिवसेना सत्तेत सहभागी आहे राज्यातल्या, असं काय? बरोबर आहे ना, सत्तेत सहभागी आहे, परंतु सत्तेत सहभागी असूनही ते विकासाला विरोधाची भूमिका का घेतात, नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला विरोध का करतात, याचं उत्तर तेच देऊ शकतील. त्यांना विकास नको आहे का? मुंबई भकास राहावी असं त्यांचं उद्दिष्ट आहे का? कारण जेव्हा मुंबई भकास राहील तेव्हा कामं निघत राहतील, आणि कामं निघत राहतील म्हणजे त्याच्यातून बरंचसं काही निघत राहील, समुद्रमंथन होत राहील. त्यांची काय इच्छा आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य करू शकत नाही. पण मुंबई शहराचा विकास हा एकमेव अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत लोकांच्या समोर जाणार आहे. आता ती एकटी जाणार का, स्वबळावर जाणार का, युतीत जाणार, याचा निर्णय आमच्याकडे एक पद्धत आहे, शिस्त आहे. त्यामुळे त्या शिस्तीनुसार पद्धतीनुसार निर्णय ही एक कमिटी घेते. कमिटी एकत्र बसते, प्रेसिडेंट प्रिसाइड्स, कमिटी डिसाइड्स, आणि या कमिटीचे प्रेसिडेंट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. सर्व साकल्याने विचार करून ते अंतिम निर्णय घेतील आणि घेतल्यावर तो घोषित करतील. घेण्याच्या आधी नुसत्या घुरघुर 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 भुरभुर भुरभुर असं काही करणार नाही. हो, पण तुम्ही आता काय म्हणालात शिरसाट माहिती आहे? विकासाच्याच मुद्द्यावरती भाजप लढणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुंबईचा विकास शिवसेनेच्या राजवटीत झाला नाही? मुंबईचा विकास झाला नाही हे सत्य आहे. कोणाच्या राजवटीत काय करत होते? त्यांना विचारूया ना, ते विचारूया. झाला, कोणाच्या राजवटीत नाही झाला, कोणाचा कोंबडा हरवला, कोणाचा कोंबडा झोपला, याची चर्चा. मुंबईमध्ये प्रश्न आणि समस्या भरपूर आहेत, आणि मुंबईत एवढ्या समस्या आहेत, एवढे प्रश्न आहेत, वाहतुकीची कोंडी आहे. आता मी लोअर परेलवरनं आलो, ज्याच्या विशाखातही या नगरसेविका आहेत, त्यांच्या विभागात एवढं ट्रॅफिक जाम, रस्ते खणलेले आहेत आणि ट्रॅफिकचं कुठलंही व्यवस्थापन नाही. मुंबईत प्रश्न आहेतच,
आणि त्या मुंबईचा विकास करायचा राहिलेला आहे. मग तो काँग्रेस राजवटीमुळे राहिला, केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे राहिला. भाजप सरकार आणि केंद्र सरकार जेव्हा सत्तास्थानी आले, नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी आले, 1,06,000 कोटीची प्रकल्प एका दिवशी उद्घाटन केले. विकासाला सुरुवात झालेली आहे, विकासाने गती घेतलेली आहे आणि विकासा करायचा आहे, विकासा अजेंडा आहे. म्हणजे आतापर्यंत विकास झालेला नाही हे भाजपचं ठाम मत आहे. हां ताई, आता म्हणा. मुळात म्हणजे गेल्या 1985 पासून किंवा अनेक 25 वर्ष हे महापालिकेमध्ये आमच्यासोबत आहेत. 4.5 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. जर असं म्हणतच असतील की कुठलाच मुंबईत विकास झाला नाही, तर ते तुम्हाला मान्य आहे का? मग तुमच्या नेत्यांनी, मग त्यावेळेला आशिष शेलार पण होते, आत्ताचे सगळे बाकीचे आहेत, मग ह्या लोकांनी केलं काय? मग एक टर्म 2 टर्म ह्यानी केलं काय? मग भले काही असेल, मांडीला मांडी लावून बसलात आणि जर म्हणत असतील विकास नाही, तर मुंबईची, महाराष्ट्राची जनता ओळखते किती खोटं बोलत आहेत. कारण 2014 पासूनचं ते आत्तापर्यंतचा ज्या काही पाऊस पडला गेला आहे तो अजून बादलीत कोणाच्या आला नाही आहे. आश्वासनाचा जो पाऊस आहे तो कुठे बादलीत किंवा कप्पात पण दिसत नाही. बादलीत राहू दे, जलयुक्त कपात पण शिवार दिसत भरून नाही. वाहत आहेत. ते एवढा पाण्याचा तुटवडा असताना सुद्धा त्यावर तर आपण नंतरच येऊ. त्यामुळे नाही भाई, मुळात- जयंत भाई, हाच मुद्दा आहे. हे भाजप म्हणतंय की मुंबईचा विकास झाला नाही, आम्ही सत्तेत आल्यावर पहिले तो तुम्ही विकास 3 झाला. प्रश्न आणि उद्धव ठाकरे जे म्हणतायत, नाही माझं तुम्हाला वेगळे प्रश्न आहेत. तुम्ही 3 प्रश्न या ठिकाणी हा, ते विचारले. चर्चेचे मुद्दे उपस्थित केले. त्याच्या शेवटच्या प्रश्नाला मी उत्तर देतो हा. की पहिल्यांदा चर्चा वेगळ्या दिशेने नेतात. हा. हे दोघंही लबाड आहेत. हे दोघांना भांडण्याचं नाटक करतात. म्हणजे हे दोन्ही शिवसेना आणि भाजप दोघंही लबाड आहेत. हे डोंबिवली आणि कल्याणचा पॅटर्न आणायला मागतात की या ठिकाणी आम्हीच दोघं जण भांडतोय, या ठिकाणी दुसरा कुठलाच पक्ष नाही. ही ठरलेली यांची नीती आहे आणि यांना वाटतं जनतेला हे फसवू शकतात. हे भांडण्याचं नाटक करतात, बोलण्याचं नाटक करतात, परत भांडतात, इथे टीका करतात आणि पण उद्घाटनाला बरोबर जातात. हे सगळं नाटक या ठिकाणी महाराष्ट्र खपून घेणार नाही ह्या पुढल्या काळात. या ठिकाणी ताई बोलल्या त्या पण गोष्टी आहेत की या ठिकाणी होणार नाहीत. आणि मी तुम्हाला सांगतो, यांची युती होणार नाही. यांचं जे वक्तव्य आहे, यांचे कोर कमिटी, यांचं तिथे वरती रेशीम बागेमध्ये ठरतंय. यांना कुठे अधिकार काय? हे जे नागपूरवरनं सगळं ठरतंय. आणि म्हणून या ठिकाणी असलेलं यांचं जे चाललेलं आज राजकारण आहे, कारण हे डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये सक्सेस झालं की दोन्हीच विरोधी दोघंही एकत्र लढले आणि पुन्हा 8 दिवसात एकत्र झाले एकमेकाला गाडण्याचं. तर हीच खेळी, हीच नीती, हेच राजकारण हे मुंबई महापालिकेमध्ये करायला मागतायत. पण या ठिकाणी ते शक्य होणार नाही आहे. आणि या ठिकाणी माझी चर्चेला उत्तर देताना हे सांगतात, आज उद्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये युती होणार की नाही हे सांगू शकत नाहीत. हे राजकारण बरोबर आहे का, ह्याची त्यांनी सुरुवात केली पाहिजे. आणि ताई म्हणाल्या त्याप्रमाणे त्या खरोखर त्या एक गोष्ट त्या बरोबर बोलल्या की 25 वर्ष मांडीला मांडी लावून त्यांचे उपमहापौर आहेत. आजच काय यांना करायला लागलं? तर या ठिकाणी विकास का झाला नाही, कशा प्रकारे झाला नाही आणि या सत्तेवर असताना या मुंबईचं वाटोळं कसं झालं, या ठिकाणी झोपडपट्टी कशी वाढली, कोणी वाढवली, याची चर्चा करू. तुम्ही वेळ 1 तासामध्ये अपुरा आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला मागतोय, हे लबाडीचं राजकारण करतात, मांडीला मांडी लावतात, ते सत्तेत आहेत. पण यांना ज्यांच्या 5 मंत्र्यांना कुठलाच अधिकार नाही. मी विधिमंडळाचा सदस्य आहे, मला कळते यांना अशी खाती दिलेली आहे. तर हे पूर्ण त्यांचं सर्कल आहे. हे म्हणाले BJPचे माझे मित्र, यांना पूर्ण ट्रेनिंग आहे, व्यवस्थित कसं बोलायचं, खऱ्याचं खोटं कसं पूर्ण ट्रेनिंग आहे यांना. त्याच्यामुळे मी मी अशी एकच सांगेन तुला की या बाबतीमध्ये जी चर्चा आज महाराष्ट्र चालले, तर माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता, एका विचारानं वाहून, एका ध्येयानं काम करणारा कार्यकर्ता आज नाराजीने बघतोय की हे राजकारण काय चाललंय, जनतेची फसवणूक कुठल्या लेवलला आणि कशा लेवलला जात आहे. आपण पण पत्रिका अगदी 15-20 वर्ष मी बघतो. तर हे वेगळ्या तऱ्हेनं महाराष्ट्र घेऊन चाललेत असं मला वाटायला लागलं. खरं तर मुंबईत काय झालं माहीत आहे का, की शिवसेनेला माहीत आहे की आपली सत्ता जात नाही, पण आपला सत्तेतला वाटेकरी मोठा होता कामा नये म्हणून ते खबरदारी घेत आहेत. भाजपला असं वाटतं की निदान स्थायी समितीवर तरी आपला कब्जा व्हावा म्हणून आपल्याला जास्त जागा मिळाव्यात. कारण का, तर विरोधक कमजोर आहेत.
विरोधक कमजोर आहेत तर कोण कमजोर आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी हे जे विरोधक आहे आघाडी ती कमजोर आहे, त्यांचं काही अस्तित्वच नाही. मी थेट जातोय नितीन पाटील यांच्याकडं, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते. नितीन पाटील, पुन्हा प्रश्न तोच आहे की विरोधक इतके कमजोर आहे की आपण दोघंच जर का भांडलो तर चर्चेत आपण दोघंच राहू आणि त्याचा फायदा आपल्याला निवडणुकीत होईल. जे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत दिसलं तेच मुंबईत होईल असं सेना भाजपला वाटतंय. ते काँग्रेसला काही महत्त्वच देत नाही आहेत. नाही, आम्हाला त्यांच्याकडनं महत्त्व मिळालं आणि नंतर मग आमचं कमजोर आहे की नाही ते ठरलं जाईल. हा जो काही समीकरण तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. आमच्याकडचं जे महत्त्व आहे ते आम्हाला माहिती आहे. आमच्याबरोबर जी लोकं आहेत आता, आणि आत्ताच तुमच्या ह्या चर्चेमध्ये तुम्ही आत्ता हे जे काही त्यांचं दोघांचं जे नाटक बघितलं तर ही मॅच फिक्सिंग जी होते ही तुम्हाला आता नवीन मॅच फिक्सिंग दिसलेली आहे. आता ही मॅच फिक्सिंगचं पद्धत ह्या क्रिकेटपासून आलेली आहे. त्यांना कळतं आहे आज लोकांना. पाटील साहेबांनी जसं आता म्हणल्याप्रमाणे जनता आज मूर्ख नाही आहे, त्यांना ते रस्ता दाखवणार आहे. आणि यांनी किती सांगितलं की तुम्ही मांडीला मांडी लावून काय केलं आणि तुम्ही नाही काय केलं, तर ह्यांनी सांगितलं आम्ही आता विकास करणार. हे दरवेळेला प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला ह्यांचे लीडर येतात आणि वेगवेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन करतात. ह्यांनी गुजरातच्या इलेक्शनपासून 2012ला आणि सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा बांधतो म्हणून बोलले, लोखंड गोळा केलं. काय केलं ते लोखंड, कुठे विकून खाल्लं काय माहीत नाही. बिहारच्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक इथे बांधतो बोलले, त्यांना जागा अजून हस्तांतरित केलेली नाही. आता या चैत्यभूमीला पण त्यांना उत्तर देता नाही आलं. आत्ता परत इथे येऊन आता हे बुलेट ट्रेनचं ओपनिंग करून गेले आणि त्यांच्याबरोबर शिवसेना मांडीला मांडी लावून परत उद्घाटनाला आणि प्रत्येकाला जातेच आहे. परत आज आणि इलेक्शन आलं म्हणून आपल्याला सीट वाढवून मिळाव्या म्हणून करता. आणि तुम्ही आम्हाला सांगताय की विरोधकांनी काय स्ट्रॉंग असलं पाहिजे. आम्ही भरपूर स्ट्रॉंग आहोत. आमच्याकडे जी माणसं आहेत मुंबईतली ती आज त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. यांचा आज भूलतापा ह्या सगळ्या कळलेल्या आहेत लोकांना. यांना हे जनता जागा दाखवेल. यांनी कितीही काही बोलले तर यांना आता काही वाव मिळणार नाही. यांची मराठीची पण वल्गना संपलेली आहे, हिंदुत्वाची पण वल्गना यांची संपलेली आहे. यांनी महाराष्ट्र एकीकरणाची पण यांची वल्गना होती, यांचा सुद्धा वाघ आता गप्प बसलेला आहे. यांनी ऑलरेडी भाजपनी बोलून झालेले आहेत, त्याच्यानंतर यांचा कुठे आवाज नव्हता. आणि आज इलेक्शनच्या वेळेला हे डरकाळे फोडत आहेत. हे कसले डरकाळे आहेत म्हणजे अजूनपर्यंत वाघ झोपला होता का? आज काय झालं यांचं म्हणजे आज वाघाचं मांजर झालेलं दिसलं आहे आणि विनाकारण आता आवाज करायचा शेवटच्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला. आणि तुम्ही विरोधी पार्टीचं किंवा विरोधकांचं किती ताकद आहे ही काय आम्हाला दाखवायची गरज आहे. जनता नितीन पाटील एक उपप्रश्न आहे. नितीन पाटील तुम्हाला एक प्रश्न आहे. जी. भाजप हा विकासाचा मुद्दा पुढे करते आहे, शिवसेना म्हणत असेल आमचा मराठी माणूस आहे, पण काँग्रेसकडे काय? काँग्रेसचा अजेंडा निवडणुकीत काय आहे? काँग्रेसची वोट बँक काय आहे मुंबईत? काँग्रेसची वोट बँक आम्हीच तुम्हाला सांगितलं आहे. आम्ही जनतेकडे जातोय. आज यांनी 40,000 करोड वर्षाला घेत आहेत. यांनी कुठला विकासाचा मुद्दा दिला? नाले सफाईमध्ये यांनी करोडो रुपये, हजारो करोड यांनी खाल्ले. आमच्याकडे जर पूर्णपणे सत्ता आली तर आम्ही तुम्हाला 24 तास RO फिल्टर वॉटर तुम्हाला आम्ही देणार विदिन 3 वर्षामध्ये. तुम्हाला शाळा आज अप टू डेट, जशा आज इंटरनॅशनल स्कूल आहेत त्या महानगरपालिकेच्या 12,000 शाळाच्या वर आपल्याकडे आहेत, त्या सर्व अत्याधुनिक करून आम्ही देऊ शकतो तुम्हाला. आम्हाला जर पूर्ण सत्ता मिळाली तर. आरोग्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्यावेळेला 25 वर्षापूर्वी यांना सत्ता मिळाली होती, यांच्या बेड्स महानगरपालिकेच्या सगळ्या आरोग्याच्या हॉस्पिटल्समध्ये किती बेड्स होते? 14,000 15,000 बेड होते, त्याचे आता 18-19,000 बेड झालेले आहेत. आज 1 कोटीच्या वर जनता आहे. आम्ही जर सत्तेत पूर्ण आलो तर आम्ही ती 50,000च्या वर बेडची क्षमता करू शकतो आणि आपण त्यांना सेवा ती देऊ शकतो. तुम्हाला शाळेची ठीक आहे. अजून निवडणुका लागल्या नाहीये. आपल्याला जाहीरनामा वाचायचा नाहीये. जाहीरनामा वाचायचा नाहीये. अनिल गलगली, तुम्ही RTI कार्यकर्ते आहात. तुमचे बहुतेक RTI हे मुंबईच्या प्रश्नांना घेऊन आहे. इतका मोठ्या पद्धतीनं त्या भ्रष्टाचार झाला हे त्या RTI मधून पुढे आलेला आहे. मग याला जबाबदार कोण आहे? मुंबई महापालिकेतले कोण असा माफिया राज आहे जो याला जबाबदार आहे? आणि भाजप नेहमी ओरडतं. किरीट सोमय्या तर नेहमी प्रत्येक आठवड्याला माफिया राज म्हणत मातोश्रीवरती थेट हल्ला चढवतात. कोण जबाबदार आहे? निश्चितपणाने, कारण जेव्हा जेव्हा मी माहितीच्या अधिकाराचा वापर करून
नालेसफाई असून दे किंवा रस्त्यामधील जो घोटाळा असून दे, वेळोवेळी कारवाई झालेली आहेत. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये भांडण सुरू आहेत, खरं म्हणजे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये असतानासुद्धा एकमेकांवर भांडत आहेत. जसं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची बरोबर जो साथ सोडली आणि विरोधी पक्षामध्ये बसण्याचं पसंत केलं. अगर भारतीय जनता पार्टी खरोखरच प्रामाणिकपणे आणि शतप्रतिशत मनापासून शिवसेनेला शत्रू मानते किंवा शिवसेनेवरती भ्रष्टाचाराचे आरोप करते, तर निश्चितपणाने आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची साथ सोडणं आवश्यक आहे. कारण तुम्ही एकीकडे सत्तेमध्ये गेल्या 25 वर्षापासून आहात, तुम्हीच भांडण करत आहात. अगर मुंबई महानगरपालिकाचा जो बजेट आहे हा आता 37,000 कोटीचा आहे, परंतु भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना बजेटच्या 100% जे नियोजन असतं ते पूर्ण करण्यासाठी कधी भांडत नाहीत. गेल्या वर्षी 65% निधीचा फक्त वापर करण्यात आला, 35% निधी हा वाया गेला. खरं पाहिलं तर मुंबईला विकासाची गरज असताना अशा प्रकारे दोन्ही सत्तेमधले पक्ष अगर भांडले तर निश्चितपणाने याचं नुकसान मुंबईकरांना सोसावे लागणार. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या रुग्णालयाची स्थिती असून दे, शाळांची स्थिती असून देत, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एक साथ असल्यामुळे दोघांची तेवढी जबाबदारी आहे. आपण कोणावरती एकावरती आरोप लावून दुसऱ्याला आपण प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट देऊ शकत नाहीत निश्चितपणाने. कारण जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त अजय मेहता जे राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी जयकुमार किंवा अन्य कॉन्ट्रॅक्टरांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम केलं, ज्यांनी महापालिकेच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला. पण दुसरीकडे भारतीय जनता पार्टी त्याच कॉन्ट्रॅक्टरला मेट्रो 3चं काम देते. खरं पाहिलं तर भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झालेला आहे. फक्त दुसऱ्यांचा भ्रष्टाचार दाखवून स्वतः जे भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यावरती सुद्धा कारवाई करणं, नियंत्रण करणं हे सर्व पक्षांचे काम आहे. ठीक आहे, कोणी कोणाला दोष देऊ शकत नाही, दोघंही त्यात सामील आहे असं त्यांचं म्हणणं आहे. किशोरताई, प्रश्न हाच आहे की शिवसेनेची पक्ष संघटना इतकी बळकट आहे ना मुंबईमध्ये, खास करून तुमची महिला आघाडी, आणि महिला आघाडीच डिफरन्स करते विनिंग फॅक्टरमध्ये तुमची. मला हेच विचारायचं आहे की इतकी पक्ष संघटना बळकट असताना, आज 20 वर्षाहून अधिक मुंबईत सत्ता शिवसेनेची असताना, शिवसेनेनं तितकासा विकास मुंबईचा केलेला नाही. आजही तुमचे वार्ड बघा, आजही तिथले रस्ते बघा, आजही तिथल्या सेवा सुविधा बघा. मग याला शिवसेनेचाच जर का महापौर गेल्या 20-25 वर्षापासून आहे, तर मग शिवसेना जबाबदार नाही का? तुम्ही असं कसं म्हणू शकता हे मला पण आश्चर्य वाटतंय. ठीक आहे, मान्य आहे, काही वॉर्ड बकाल आहेत महापालिकेत, काही वॉर्ड प्रॉब्लेममध्ये आहेत, पण त्या वॉर्डमध्ये जिथे जिथे नगरसेवक आहे ह्याचाही अवलोकन होणं गरजेचं आहे. कुठचा कोण कुठे. प्रश्न असा आहे, आजच्या घडीला जर म्हणत असाल विकास नाही, तर अनेक शाळा इतक्या व्हर्च्युअल क्लासेसला जोडल्या गेल्या. आजही महानगरपालिकेच्या शाळेंचा 10वीचा रिझल्ट पाहिला तर बऱ्यापैकी आहे. ताई, तो झाला ऑनलाईन विकास. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवरचा विकास पाहिजे. ऑनलाईन विकास तर भरपूर आहे, व्हर्च्युअल हे आहे, व्हर्च्युअल ते आहे. आपण टॅब वाटतो, टॅब मुलांच्या हातात दिले. स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट आपण हॉस्पिटल उभी केली आहेत. नाही असं म्हणताय ना. आज आपण कसं म्हणतो नाहीच आहे. काँग्रेसच्या यांना तर दम लागला काय नाही हे सांगण्याला. अहो, ते भाजपच म्हणते विकास झालेला भाजपचा नाही. नंतर बघू, पण काँग्रेसवाल्यांना दम लागला. त्यांना एका टर्ममध्ये एक विरोधी पक्ष नेता सक्षम देता आला नाही. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. या महानगरपालिकेमध्ये सक्षम नेता देता आला नाही. ते बोलायचं सोडून त्यांना आम्ही काय नाही केलं ते सांगायला प्रॉब्लेम झाला. मुळामध्ये आमच्याकडे आजही इन्फ्रास्ट्रक्चरचं जर तुम्ही म्हणत असाल तर ह्या वेळेला ज्या स्ट्रॉम वॉटर लाईन आहेत, ड्रेन आहेत, रस्ता आहे, काही ठिकाणी रस्त्याची जेव्हा कामं घेतली तेव्हा स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि आपलं पावसाळी नाले यांचं जे कॉर्डिनेशन आहे ह्याला थोडा वेळ लागतो हे आम्ही मान्य आहे. आणि त्या वेळेमध्ये रस्त्याला थोडा विलंब होतो, पण इन्फ्रास्ट्रक्चर करत नाही असं म्हणता येणार नाही. आज जी नळ जोडणी म्हणा, म्हणजे जमिनीखालच्या नळ आपण चाललो आहे डक सिस्टमकडे, त्यामुळे हळूहळू का होईना. कारण मी माझ्याकडचं एक उदाहरण देईन. माझ्याकडचा जो GK मार्ग आहे तो कधीच कॉन्क्रीट होणार नाही, कारण इतक्या युटिलिटी त्याच्या खाली आहे की अगदी 5-1 फुटावर गेल्यानंतर त्या चालू होतात. मग जर त्या आम्हाला काढायच्या असतील तर त्या एक स्टेप बाय स्टेपमध्ये आम्हाला जावं लागेल. आणि ते आम्ही काम आजच्या घडीला करत आहोत आणि बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर आज दिलेलं आहे. पण म्हाडा म्हणा, तुमचं SRA म्हणा, MMRD म्हणा, या लोकांची जी कामं चालतात ती कुठेही महापालिकेला कॉर्डिनेशन करत नाहीत आणि मग सगळ्या लाईन तोडून ठेवतात. तुम्ही आज जे आणि मग अशी जाईल डिलाय रोड हो आहे,
जे मेट्रोचं काम चालू आहे त्या मेट्रोच्या सगळ्या लाईन तोडल्या गेल्या आमच्या. त्याच्यावरती सतत सगळ्यांना एकत्र करून त्या आता जोडणी काम झालं. आणि म्हणून यावेळेला पावसाळ्यामध्ये डिला रोड हा आमचा 5 फुटाच्या वर पाणी जातं. पण आज एवढा पाऊसही असून गुडघ्याच्या वर 15 मिनटं म्हणजे जोपर्यंत हायटाईट आहे त्याच्या वर ते चढलं नाही. हायटाईट संपल्याबरोबर 10व्या मिनिटाला पाणी गेलं आहे. हे पण एक मोठं आहे. जे तिथे लोक राहत आहेत ते सांगतायत. विकासाच्या मुद्द्यावर खूप चर्चा होईल. विकास झाला नाही झाला, कशा पद्धतीनं झाला, त्यात कोणी आपले हात वाहून नेले, कोणी त्यात हात धुतले, हा खूप मोठा विषय आहे. पण आपला जो खरा चर्चेचा विषय आहे तो हा आहे की जी जागा वाटपाची बोलणी होणार आहे ना दोन्ही पक्षांमध्ये, शिवसेना आणि भाजपमध्ये, तिथं जो तहात बाजी मारेल तोच खरं शिवसेना किंवा भाजप जो कोणी पक्ष असेल तो सत्तेत येईल. आणि तो सत्तेत येण्यासाठी हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीची कवायत करतायत ते सध्या त्यांच्या भाषणातून दिसते आहे. यावरच आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. स्वबळाची भाषा करून सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे का? 87% लोक म्हणतायत होय, स्वबळाची भाषा करून सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय भालचंद्र शिरसाट यांच्याकडं, भाजपचे प्रवक्ते आहेत ते. भालचंद्र शिरसाट, शिवसेनेची पक्ष संघटना बळकट आहे आणि ते दिसतंय. ज्या पद्धतीनं त्यांचं काम सुरू असतं वर्षभर, शाखांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. तिथं होणारी गर्दी, दिसणारी गर्दी, तिथं जाणारे अर्ज, त्यांना मिळणारा तिथं प्रतिसाद हाही खूप व्हिज्युअली स्ट्रॉंग आहे. म्हणजे दिसतं तिथं काम होतं आहे. भाजपची मदार फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, त्यांचा रोड शो यावरच आहे की भाजपनं काही वेगळं काम केलेलं आहे काही दिवसांमध्ये? गेल्या 3 वर्षामध्ये भाजपची जी ताकद वाढलेली आहे, विधानसभेमध्ये त्याचा प्रत्यय आला, पण ते आपण मान्य नाही करणार. ते नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे असं म्हणू. हा जो करिश्मा आहे नरेंद्र मोदींचा तो गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि नोटबंदीनंतर तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि या नोटबंदीची एवढी धास्ती आणि भीती इतरांना वाटली आहे. आता देवेंद्रजींचा करिश्मा वाढलेला आहे, म्हणजे त्याच्यात ॲडिशन झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा पक्षाचं काम 227 वॉर्डमध्ये पूर्वी भारतीय जनता पार्टीचं काम नव्हतं, पण आज अशी स्थिती आहे जिथे अल्पसंख्याक आहेत, इतर सर्व जाती जमातीचे लोक आहेत, सर्वत्र भारतीय जनता पार्टी मुंबई शहरामध्ये पोचलेली आहे आणि उद्याच्या लढाईसाठी सज्ज आहे. ही राजकीय लढाई आहे. अनिल गलगली जे म्हणाले शिवसेना शत्रू आहे, हे आमचे शत्रू वगैरे कोणी नाहीत. ही लढाई राजकीय आहे. आणि आपण म्हणाला तहाची भाषा, ही लढाई राजकीय आहे. याच्यामध्ये तह नाही होणार, याच्यामध्ये लढाई होणार. ही आरपार की लढाई होणार, लढाई होणार. आणि भारतीय जनता पार्टीची आजची जी पक्षाची ताकद, मुंबई शहरातील पक्षाची ताकद, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी लाखो करोडो रुपयाचा दिलेला निधी, सुरू केलेले प्रचंड मोठे प्रकल्प, केंद्र सरकार राज्य सरकारचे जे आधी कधीच झाले नाही आणि म्हणून मुंबई भकास राहिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यामध्ये मुंबई भकास राहण्याचं कारण एक मेट्रो रेल करायला 15 वर्ष लागली यांना. आणि म्हणून आज मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या कणखर नेतृत्वाखाली वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लढाईस तयार आहोत. आणि लढाई जेव्हा तयार असतो तेव्हा समझोता होऊ शकतो, तह होत नाही. तर एक पार्टीला हरावं लागतं त्याच्यासाठी. तुम्ही आता जस्ट उल्लेख केला म्हणून खरं तर पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये 3 वर्षात ईस्टर्न फ्रीवे झाला, पण त्यांना श्रेय घेता आलं नाही हो. त्यांचा तो दोष होता. काय भाई, हे जसं म्हणतात विकासाचं काम, मेट्रोचं काम पण त्यावेळे मंजूर झालं. हे जे प्रोजेक्ट आहे त्याचं प्लॅनिंग 10 वर्षापूर्वीच झालेलं आहे, 20 वर्षापूर्वी झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी केली. केंद्राने जे निर्णय त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, त्या ठिकाणी जे मार्केटिंग त्यावेळेला करायला पाहिजे ते अपुरं पडलं. त्याच्यात मी बोलत नाही त्याच्यामध्ये काँग्रेस पण काही बरोबर आहे असं मी म्हणत नाही आहे, पण काँग्रेसचेच हे मूळ सगळे प्रकल्प होते. या ठिकाणी
माझा होतं मुद्दा ना. वेगळा आहे शिरसाट, माझा मुद्दा वेगळा आहे. पण त्याने मी काहीच केलं नाही. नंबर ते जाऊन देऊ, काँग्रेसने केलं नाही म्हणून तुम्हाला आपण निवडून- काय नाही काँग्रेसने केलं नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं ना आता लोकांनी. ते काँग्रेसने केलं नाही मग आम्ही सुरू केलंय काम, सगळी हो कामं ते सुरू झाली त्यांचा मुद्दा वेगळा आहे. रस्त्यावर कामं सुरू शिरसाट झाली त्यांचा आहेत. मुद्दा वेगळा आहे. फक्त उद्घाटन नाहीत, सुरू झाली आहेत कामं. मी माझं काय म्हणणं आहे, ह्याच्या आधी माझं म्हणणं, ही मुंबई तुम्ही काही करू नका, ते मेट्रो नको काही नको, तुम्ही स्वच्छ मुंबई तरी कराल की नाही? कचरा पडलेला तरी काढणार की नाही ताई? तेवढं ते केलं पाहिजेत. काल मी 3 दिवस लंडनमध्ये होतो, त्या ठिकाणी माझ्या व्यवसायाच्या कामानिमित्त गेलो होतो. त्या ठिकाणी स्वच्छता आहे, कचरा हा रात्री उचलला गेला पाहिजे, सकाळी उठल्यानंतर घर त्या ठिकाणी स्वच्छ दिसलं पाहिजे, आनंदी दिसलं पाहिजे, प्रसन्न दिसलं पाहिजे ताई, असं मला वाटतं. जसं तुमच्या गावाला आहे वेंगुर्ल्यात, त्याप्रमाणे आल्यानंतर ते स्वच्छ दिसलं पाहिजे. याच्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करणार आहात की ना? हे तुमचं भांडण आणि तुम्ही किती वाढलेत, कोण किती वाढत आहेत, शाखेमध्ये चिकार वर्ष जातात अशी तुम्ही म्हणता, त्यांचं काम नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये दुसरे पण उद्योग पक्ष होतात. संघटना बळकट आहे हे सांगायचं होतं मला. पक्ष संघटना या ठिकाणी बळकट होती एकेकाळी. बरं. या मुंबईमध्ये लालबावट्याचं राजकारण होतं. या ठिकाणी अशाच ऑफिसमधनं काम करायच्या कामगारांच्या संपूर्ण प्रश्न या ठिकाणी सोडले जायचे. याच गिरण भागामध्ये त्या ठिकाणी होतं. चक्र फिरली, वेगळ्या तऱ्हेने होती. आता चक्र फिरण्याची वेळ आली. मला कळलं नाही याच्यामध्ये काय, मी त्याच्यात नोटबंदी आणि याच्यामध्ये बोलत नाही, तो आजचा विषय नाही, विषय नाही आहे, मी विषय सोडून बोलणार नाही आहे. आज माझं म्हणणं आहे, मी जेव्हा सर्वसामान्य नागरिक म्हणून येतो किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईमध्ये येतो, त्यावेळेला मुंबई मला स्वच्छ वाटत नाही. स्मार्ट होणार 2.5 वर्षामध्येच ही स्मार्ट मागवून करा, पण आहे ती मुंबई स्वच्छ कशी राहील, प्रसन्न कशी राहील, रस्त्यावर कोणी काही आपलं प्रातिनिधी करणार नाही, याची तरी काळजी घ्यायला काय कायदा किंवा निधी लागतो का? नाही, मानसिकता लागते. ती मानसिकता नाही आहे. त्याची चर्चा मुंबई महापालिकेच्या सभागृहात होता मला दिसत नाही. आणि मुंबई महापालिकेची चर्चा आमच्या सभागृहात होते त्यावेळेला ह्याने किती खाल्ले, त्याने किती खाल्ले, हे 2 वर्ष चाललेलं ऐकायला आम्हाला मिळतं. आणि या 2 वर्षात मुंबई महापालिकेच्या शिवसेनेचे आमदार म्हणतायत नगरविकास खात्याला ते दोष देतात, म्हणतात की नगरविकास खातं आमचे सगळे प्रपोजल अडवून बसतंय, सगळ्या प्रपोजल मध्ये फेरफार करते. ताई हाच प्रश्न आहे की सेना भाजपमध्ये जी कुरघोडी चालली आहे ना, ती फक्त निवडणुकीला घेऊन नाही. एक मिनिट मी सांगतो, तुम्ही जे म्हणतात, एकच मिनिट माफ करा. या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं एक चांगलं आहे, ते फाईल कुठली त्या ठिकाणी पेंडिंग ठेवत नाही. पॉलिटिकली त्यांचा निर्णय असेल, लागलीच होय की नाही करतात. नाही ते करतायत नाही. त्यांचं एक मी इथे जाहीररित्या सांगतो की त्यांच्याकडे पेंडिंग फाईल, त्यांच्याकडे गेली फाईल ही पेंडिंग नसते. म्हणजे नाही आहे, मला आमदार म्हणून मला अनुभव आहे आणि ते मी इथे कबूल करतो. आणि म्हणून ते जे म्हणतात की बिडवतात हे धोरण नाही. मग यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये काय करतात? हे कशासाठी सत्तेत आहेत? मग सत्तेतून बाहेर पडा. यांना तलवारी चालवायच्या आहेत तर सत्तेतून बाहेर पडून तलवारी चांगल्या चालवू शकतात. या ठिकाणी या पद्धतीचं काम आहे. ही जनतेची फसवणूक थांबली पाहिजे, आमची फसवणूक थांबवा. आणि तुम्ही कोण आहे? कॅबिनेट मंत्र्यांना असं वाटत असेल नाही सरकारचं तर पक्षाचं काम करू मंत्री म्हणून, असे ते बोलतात, खाजगीमध्ये बोलतात, खाजगीमध्ये आमच्याशी बोलतात, कुठले अधिकार नसलेले आम्ही मंत्री असं ते बोलतात. ही परिस्थिती आज तिथे आहे. तरी हे का राहतात सत्तेत? यांना जे 2 हात करायचे आहेत ते मंत्रिमंडळातून बाहेर पडून करून दे. हा प्रश्न शेवटी यायचा होता, तो आता झालाय. तसं काही प्रॉब्लेम नाहीये, कारण हे शेख हा त्यामुळे ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे. मुळात त्यांनी 2-3 प्रश्न जे आपल्याला विचारलं, एक मी शेका पक्ष म्हणून आलो नाही. एक मिनिट आहे का, मी माझ्या पक्षाची, कारण मुंबई महापालिकेमध्ये ताकद माझी काय, माझी कुवत काय ही मला माहिती आहे. मी या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी मी म्हणत नाही माझी ताकद, माझी कुवत ताई सगळी मला माहिती आहे. याच्यामध्ये हा प्रश्न नाहीये. तुम्ही विचारले ताई, तुम्ही बोलत आहे काय का? तुम्ही बोललात तरी तुमच्या बोलण्याचा रोग मला कळतो. तुमच्या आधी मी राजकारणात आहोत आहे, मी काय त्याच्यामध्ये राजकारणात आहे, मी तुमच्या आधीपासून नाही. मी एकच तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माझा स्वच्छ प्रश्न प्रामाणिकपणे आशिष या ठिकाणी आहे. मुंबई तुम्हाला वाटतं कशाला तुम्हाला कुठला आहे कसा आहे तो नंतर बघूया ना, कुठला आहे तो. मुळात यांचं म्हणणं असं होतं मुंबई स्वच्छ दिसली पाहिजे. मुळात जे मुंबईत आहेत त्यांनी स्वतःला आधी मी मुंबईकर आहे किंवा मी माझी मुंबई आहे हेही म्हटलं पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं
दर 15-20 दिवसांनी आमची हॉस्पिटल आम्ही स्वतः जाऊन धुतो, कर्मचारी धुतात, पण येणारा जो लोंडा आहे किंवा येणारा जो पब्लिक आहे त्यांनी पण म्हटलं पाहिजे ना, बाबा इथे जर स्वच्छ भिंत दिसते तर मी थुकलं नाही पाहिजे. बाथरूममध्ये पाणी दिलेलं आहे 24 तास, ते बाथरूमचं पाणी सोडलं पाहिजे. ह्या ज्या सिव्हिक्स हा जो भाग आहे, हा प्रत्येकाने सिव्हिक्स भाग आपण स्वतः शिकलं पाहिजे. ही इथे महापालिका काय करेल, शिवसेना काय करेल हा नाही आहे. मी ह्या भागाची नागरिक आहे, हा परिसर माझा असा स्वच्छ राहिला, हाच तो खरं म्हणजे नागरिकांचा पण सहभाग हा मोठा एक भाग आहे. आज आपण जर म्हणताय स्वच्छता, कचऱ्याचे डबे देऊ नये. आज हाऊस गल्लीमध्ये कचरा पडतोय, जाऊन मीटिंग्स घेतोय, समजावून सांगतोय, तरी लोक ऐकत नाही. कायदा बनवलाय, कायद्याची अंमलबजावणी करतोय, तरी लोक ऐकत नाही. काय करायचं ह्याच्यामध्ये? हा जो अवेअरनेस आहे तो तुमच्या आमच्या तुम्हाला ह्याच्यातनं काहीतरी पण यायला म्हणायचं आहे. पाहिजे. दुसरं आणि सतत विचारतात केलं काय. आज मुंबईमध्ये 700च्या वर गार्डन्स बनवली गेले या 5 वर्षाच्या टर्ममध्ये. तुम्ही जर चौकशी कराल, नीट बघाल, तर तुमच्या लक्षात येईल की या ओपन पेस आम्ही कोणाच्या घशात नाही घातले. मी स्वतः आधीच्या गेल्या त्या वेगवेगळ्या क्लबच्या नाही, आता त्याच्यावर पण यायचं असेल तर दुसरी चर्चा घडवावी लागेल. दुसरी चर्चा घडवावी लागेल. ते सोडून बोला. नव्या मोकळ्या या टर्मचं बोलताय तर ह्या टर्म मध्ये बोलूया. आमच्या स्वतःच्या, मी ज्या विभागात काम करते, आज माझी लोक ऐकत असतील खरं बोलते की खोटं बोलते, त्या विभागात पण आम्ही 4-5 गार्डन्स दिली, 2 स्टेडियम बनवले आहेत, शाळेची मैदानं चांगली विकसित केली आहे, CC रोड बनवलेत, अस्फाल्ट रोड करतोय. म्हणजे जो नगरसेवक, कारण इथे काय सगळ्यांनी एकमेकांना दोषी देण्याचा अर्थ नाही, ज्या नगरसेवकाला आपल्या मतदाराची नस कळली त्या ठिकाणी चांगलं झालंय. आता जिथे नस नाही कळली तर तिथे कोण नगरसेवक ह्याची पण मग चौकशी व्हायला पाहिजे. कारण आपण जेव्हा मुंबईवरनं निघतो तेव्हा का लागून सलग सगळे एकाच पक्षाचे नसतात. मग याच्यामध्ये तो एक तुम्ही एपिसोड केला पाहिजे की बाबा, आणि तुम्ही करताय. हो, सांगा ना. सेना भाजपमध्ये भांडणं लावायला आम्हाला खूप आवडतं. नाही, आम्ही भांडणाला बघा, चांगल्या गोष्टी असतील तर साथ बरोबर आहोत, विचित्र लोकांच्या मुळावर असतील तर आम्ही त्याच्याबरोबर कधीच नसणार. आम्ही कायम ठासून सांगतोय. असं पण नाही की एका बाजूला जाऊन वेगळं बोलायचं, एका बाजूला जाऊन वेगळं बोलायचं. नाही, उद्धवजी ते अगदी स्पष्ट बोलतात, हिम्मत असेल तर 2 हात करा. आजच्या घडीला आम्ही नाही ती पहिली भाषा केली होती, ती भाषा त्यांनी सांगितलं, दिल्लीत चालली होती त्याचं. आणि आत्ता पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे तिथे तिथे प्रादेशिक पक्ष कसे कमी होतील याचं त्यांनी बरोबर नियोजन केलंय. हे इतिहास आहे, हे इतिहास आहे. राहू नका त्यांच्या बरोबर. आमचा राहण्याचा तो नंतर बघू. भालचंद्र शिरसाट, ते बघा, उद्धव ठाकरे सुद्धा भाषणात काय म्हणाले, दिल्लीत असते अशी चर्चा की यांना यांची जागा दाखवा. तर ती जागा आम्ही भाजपनं आधीच ठरवलेलं आहे की शिवसेनेबरोबर युती करायची नाही. मला बोलू देणार? हा, बिलकुल बोला. आणि मग मला बोलायचं मला आमच्या पक्षप्रमुखांनी जेव्हा काल भाषा केली त्यांनी संदर्भ दिलाय, संदर्भात सहित स्पष्टीकरण काल आलंय. संदर्भ कसं काय विसरून चालेल? आणि जर तशी भाषा असेल तर आम्ही तयार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे काही नसताना मध्येच ह्यांच्या जे एक आहेत विमजिकल, त्यांचे मध्येच येतात खासदार किरीट सोमय्या, ते मध्येच म्हणतात स्वबलावर लढणार. मग लढा की. चला भालचंद्र शिरसाट, आता उत्तर द्या. आता ते तुमच्या खासदारापर्यंत गेलेत. नाही, त्यांना अगदी पंतप्रधानांपर्यंत सुद्धा गेलेत, म्हणजे खासदारांच्या पर्यंत तरी गेले. तुम्ही सहन करताय. पण सरकारमध्ये असताना काम करायचं असतं आणि सहन हे करतच काम करावं लागतं. घरामध्ये जी गृहिणी असते, संपूर्ण घर चालवते, ती किती सहन करते हे आपल्याला कधीतरी जाणवतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्धवजी जे बोलले, दिल्लीमध्ये अशी चर्चा होती, कुठल्याही नेत्याने जाहीरपणे असं म्हटलेलं नाही, असं उद्धवजींनी म्हटलेलं नाही. दिल्लीमध्ये चर्चा होती, त्यांच्या कानावर उद्धवजी भाषणात असं म्हणाले, सुब्रमण्यम स्वामींनी संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी हे सांगितलेलं आहे. 1 मिनिट मला बोलू द्या. संदर्भ दिला होता. संदर्भ दिलाय. आणि सुब्रमण्यम स्वामी तुमचे खासदार आहेत भाजपचे. 1 मिनिट मला बोलू द्या.
आमच्या नेत्यांबद्दल म्हटलं, खासदार आहेत, खासदारांनी आपलं मत व्यक्त केलं असेल. सुब्रमण्यम स्वामी हे एक स्वयंभू खासदार आहेत. हो, ती डिसगायडेड मिसाईल आहे, कुठल्या दिशेनं ती आपला मोर्चा वळवेल हे तिलाही कळलेलं मला- नाही. मला बोलू दे ना, म्हणूनच मला बोलू द्या. इकडे मुंबईत पण आहे ना किरीट सोमय्यांची. आहेत ना, आहेत मग ना, त्या आहेत वेळेला ना, आहेत ना, आहेत ना. सांगतात ते त्यांचं व्यक्तिशः मत आहे, हे भारतीय जनता पार्टीचं नाही. मग बोलतातच कसं हा प्रश्न आहे हा, ना. शिरसाट त्याच्यावर उत्तर द्या, प्रश्न शिरसाट निर्माण उत्तर द्या. होतो. मला उत्तर देऊ द्या. आता संजय राऊत कसं बोलतात हे मी विचारणार नाही, ते शिवसेनेचे नेते आहेत. ते कसं बोलतात हे त्यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखाने तुम्ही उत्तर देतातच विचारावं, आहात. ते मी नाही देता. विचारणार. जसं या ताई विचारतात तसं मी दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांना विचारणार नाही. तेवढा मी मोठा नाही, मी लहान आहे. आणि मला एक सांगायचं आहे की ज्या वेळेला उद्धवजींनी असा संदर्भ दिला की अशी चर्चा झाली होती आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलं या अफजल खानाच्या फौजा आल्या, असं सगळं काही आपल्याला इतिहास माहिती आहे. कोणीतरी बरोबर आहे ना असं आता. कोणीतरी म्हटलं की हिम्मत असेल तर युती तोडून दाखवा. माझं म्हणणं आहे भाजपने जेव्हा हिम्मत दाखवली त्याची किंमत शिवसेनेला चुकवावी लागली, भाजपला नाही. कधी एक भाजपने कधी जेव्हा कधी विधानसभेमध्ये नाही, विधानसभेमध्ये त्याचं भाजपने उत्तर देते. जेव्हा हिंमत दाखवली आणि भाजप जेव्हा हिंमत दाखवेल तेव्हा त्याची किंमत शिवसेनेला हो, चुकवावीच हो, आम्ही लागेल. आमची आणि किंमत याची चुकवू. कल्पना त्यांना आहे. फक्त आणि त्याची एवढंच भीती किती सांगायचंय. आहे, भीती किती. नाही, नाही. अरे अर्थसंकल्प 5 राज्याच्या निवडणुका त्याच्यावरती अर्थसंकल्पाचा परिणाम होईल. इथे उद्धवजी उत्तर द्यायला महानगरपालिकेच्या द्या. रेफरन्स मध्ये काय बोलताय? नाही, अहो, तो प्रश्न नाही, वेगळा आहे. आपण त्या त्यावरही चर्चा अर्थसंकल्पाची- करणार आहोत. त्या शिरसाटजी, अर्थसंकल्पाची- ताई उत्तर द्या. शिरसाट काय म्हणाले? शिरसाटांनी आता सगळंच काढलंय. म्हणजे शिवसेना शिरसाट आता ऐका ना. शिवसेना सर्व Surgical बाजूने strike. घाबरलेली आहे. मला बोलू द्या, शिवसेना सर्व बाजूने घाबरलेली आहे. नोटाबंदीमध्ये करून थकले, काही प्रतिसाद नाही मिळाला लोकांचा. आता अर्थसंकल्प आला, नाही, मिळेल, एवढे प्रतिसाद एवढे पण एवढे मिळेल. मोठे. मुंबईमध्ये शिवसेनेने काही काम केलं नाही असं मी म्हटलेलं नाही. ताई म्हणाल्या तशी कामं झालीत, उद्यानं झालीत, रस्ते झालेत. त्याचा दर्जा काय, गुणवत्ता आहे. काय, किती चांगला खड्डे, आहे. दर्जा आणि गुणवत्ता आणि त्याच्यातला भ्रष्टाचार, नाही, हे ना फार त्याच्यातला mix भ्रष्टाचार करताय, असं बरोबर आणि नाही. आणि हे त्याचा mix माफिया, करताय. नाला सफाई नाही झाली नाही नाही, का? ते तुमच्यावरती आगपाखड नाही करतायत. नाही नाही Mix आग करतायत, पकडली. सगळे विषय नाला mix सफाई झाली करतायत. नाही का? नाला सफाई झाली पण नाले साफ झाले नाहीत. नाला सफाई झाली पण नाले साफ झाले नाहीत. हे आपणच दाखवलंय. म्हणजे मला काय म्हणायचंय की काम झालं नाही, कामाची मोठी लिस्ट आहे आणि कितीतरी कामे अशी आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगीसाठी आणि निधीसाठी अडकली होती, जे राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच केलं नाही. ते या देवेंद्र सरकारने आणि भाजप बरं, ठीक आहे. सरकारने पुन्हा देवेंद्र केलं. फडणवीस नकोय. आणि म्हणून किशोरीताई आम्ही- उत्तर द्या. त्यांनी आता थांबतील सगळं तर काढलेलं देईल. आहे. आता हे थांबतील तर देईल. ते म्हणाले एक- शिवसेना एक- घाबरली आहे. नाही, एक शिवसेनेनं पहिला- काही केलेलं नाही. घाबरलेली शिवसेना आहे. काही करू शकत नाही, सगळं म्हणाले ते. मला एक पहिलं सांगा, मुळात म्हणजे मार्केटिंग हा आज विषय सगळीकडे गाजतोय. तुम्हाला कोणी अडवलंय? सर्जिकल स्ट्राईक हा काय पहिल्यांदा नाही घडला. सीमेवर कोणी सांगितलं? 14 वेळा पहिल्यांदा झाला, नाही घडला? त्याचे दाखले दिले. या सर्जिकल स्ट्राईकचं कसं भांडवल केलं लोकांनी बघितलं. दुसरा प्रश्न यांनी सांगितला की आरोप करतायत, एका बाजूला चांगलंही बोलतायत, हा झाला. तिसरं किंमत मुळात कशी मोजायची. तुम्ही जे सांगितलं की ह्या विधानसभेला किंमत मोजावी लागली, आम्हाला नाही मोजावी लागली. माझ्या बाळासाहेब असताना आमचे 45-46 होते. आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 63 आले. याच्यात खुश- 1 मिनिट, एक हाती आले. या लोकांनी क्रिमिनल, नाराज, महाराज करून संख्या डोकी वाढवली. बंडखोरांना तिकीटं दिली, डोकी वाढवली. काय क्वालिटी, त्या डोक्यांची क्वालिटी काय. आज तुमच्याकडे आलेले आमदार क्रिमिनल आहेत, त्यांचं काय. ह्या सगळ्या गोष्टीचा लोक विचार करतायत. आणि ताई चौथं ते म्हणाले हिम्मत. आणि दुसरं हिम्मत. मुळात महाराष्ट्राची जेव्हा इलेक्शन होती तेव्हा यांचं ग्रामपंचायतीचा, मग तो राजस्थानचा असेल, आसामचा, सगळे लोक मुंबईत उतरवले होते, महाराष्ट्रात उतरवले होते. वाटलं होतं शिवसेनेचं पानिपत होईल, झालं नाही. उद्धवजींच्या असलेल्या कामावरती आणि बाळासाहेबांनी जे काही आम्हाला या मुंबईला आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी जे केलं ते लोकांना आजही लक्षात आहे. बाबरी पाडली, आम्ही नाही पाडली लोक करत होती. बाळासाहेबांनी सांगितलं होय
तुमचं म्हणणं आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाडली, सैनिकांनी. मी म्हणतो होय पाडली, असं म्हणण्याचं धाडस त्यावेळेला बाळासाहेबांनी दाखवलं. 93ला दंगल झाली, सगळे उंदीर आत, आम्ही रस्त्यावर होतो. आजही लोकांना ते लक्षात आहे, लोक विसरलेली नाहीत. त्यामुळे किंमत काय ती येत्या महानगरपालिकेत दाखवून देऊ. आणि आम्हाला हे किंमत असंच आजही होणार चांगली आहे. आहे. जेव्हा शिवसेना भाजपमध्ये भांडणं सुरू होतात, कुरघोडीचं राजकारण सुरू होतं, आरोप प्रत्यारोप होतात, तेव्हा इतर सर्वांना बोलायची संधी मिळत नाही. असंच आता निवडणुकीपर्यंत होणार आहे. आणि त्यामुळंच हेच तर खरं गुपित आहे की सेना भाजपमध्येच भांडणं करू आणि इतरांना कुठलीच संधी देऊ नये. बातमी चर्चेत फक्त सेना आणि भाजप, आणि निवडणुका झाल्या की पुन्हा मग निवडणूक नंतरची जी आघाडी असते सत्तेसाठी ते पुन्हा एकत्र यायचं, जसं कल्याण डोंबिवलीमध्ये झालं. हे असंच होणार आहे का, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. स्वबळाची भाषा करून सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे का? 86% लोक म्हणतायत होय, कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नितीन पाटील यांच्याकडं. काँग्रेसचे ते सरचिटणीस आहेत मुंबई काँग्रेसचे. नितीन पाटील तेच आहे बघा, आवाज कुणाचा? मुंबईत असा आवाज दिला की तो सेनेचा आणि भाजपचाच दिसतोय, इतरांना तिथं संधीच नाही आहे. काँग्रेसला जर का यामध्ये यायचं असेल आणि स्वतःची सत्ता आणण्यासाठी जर का प्रयत्न करायचे असेल तर काँग्रेस पक्षाला खूप तयारी करावी लागणार आहे. कारण काँग्रेस पक्षाचा आवाजसुद्धा इतर वेळी दिसत नाही मुंबईत. नाही, पूर्णपणे आवाज आमचा गाजतोय, प्रत्येक वॉर्डातनं गाजतोय. आणि जनता आमच्या बरोबर आहे यावेळेला. ती त्यांना जागा दाखवणार भाजपला आणि सेनेला. या जे भाजप जे आज सांगतायत की त्यांच्या पंतप्रधानांनी करून दाखवलं नोटबंदीमध्ये म्हणून लोक त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना सपशेल खोटं बोलण्याची सवय आहे. त्यांचं कसं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे त्यांना कल्पना आहे. आज नोटाबंदीमध्ये 150च्या वर माणसं मेली, तरी पण हे सांगतायत की आज लोक त्यांच्याबरोबर आहेत. गोध्रामध्ये सुद्धा एवढी माणसं मेली, त्याच्यानंतरही ते सत्तेमध्ये राहिले आणि त्यांना थोडीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाही त्यांना नव्हती. आणि त्यांनी त्यावेळेला म्हणाले की ते मी केलंय म्हणून. आणि आजही नोटाबंदीमध्ये आज 150च्या वर माणसं मेली आहेत, त्याच्याबद्दल ते म्हणतात की लोक खुश आहेत. आज त्यांच्या पंतप्रधानांनी एक संदेश असा म्हटलेला नाही की त्या माणसांना आमचा शोक संदेश म्हणून आम्ही देतो, असं काही त्यांना नाही. आणि आज सांगतायत की आम्ही आज विकास केलेला आहे. आज किशोरीताई मला सांगताय सेनेकडनं त्यांनी ज्या काय वॉर्डामधले जे काही हवाला दिलेले आहे ते 227 वॉर्डचं बोला. तुम्ही 6 आणि 7 वॉर्डमध्ये आणि 10 वॉर्डचं त्यांनी जे काही आज तुम्ही जे सांगताय, तुम्ही गार्डन केलेले आहे, ते गार्डन किती तुमचे आहेत? गार्डन कचऱ्याचे डबे झालेले आहेत. गार्डन मध्ये आहे का माणसानं फिरायला जागा? त्याचं मेंटेन आहे का? आणि आज तुम्ही हताश होऊन तुम्ही सांगताय की आम्ही काय करू, हाऊस गल्लीमध्ये कचरा टाकतात, मग तुम्ही हे कसं साफ करणार? मग तुम्हाला जमत नाही हे तुम्ही हताश होऊन सांगताय. आमचा ना करतेपणा आहे हा एवढा, हा तुमचा आज तुमच्या तोंडातनं ताई सांगताय तुम्ही. म्हणून असं तुम्ही बोलू नका. तुम्ही सत्तेमध्ये होतात, 25 वर्ष तुम्हाला प्लॅनिंग करता नाही आली आणि आज तुम्ही सांगताय की आम्ही आज काय करू. आज तुम्हाला ते समजायला पाहिजे होतं की शाळांना कशा पद्धतीने डेव्हलप केले पाहिजे, नालेसफाई कशी झाली पाहिजे. आणि तुम्ही आज नालेसफाई नाही, तुमचेच भाजपचे मित्रपक्ष आहेत ते सांगतायत नालेसफाई आहे पण कचरा काही निघाले नाही. आणि ती वस्तुस्थिती आहे. काँग्रेसनी RTI मधून माहिती काढल्यानंतर आज तुमच्याकडे 12,000 मेट्रिक टन रोजचा कचरा जमा होतो. तुम्ही उचलता किती? त्या 9,000 मेट्रिक टन निव्वळ उचलता. 3,000 मेट्रिक टन तुमचा कायदेशीर, आमच्याकडे त्याचे कागद आहेत, 3,000 मेट्रिक टन कचरा मुंबईमध्येच पडून राहतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुमचा जो कचरा उचललेला तो व्यवस्थित त्याचा विल्हेवाट होत नाही. त्याच्या जो विल्हेवाट करायला तुम्हाला ज्या वेळेला डम्पिंग ग्राउंड हलवायला सांगितलं होतं तळोजाला, तेही अजून तुम्ही हलवलं नाही. सुप्रीम कोर्टची ऑर्डर होऊन सुद्धा. आणि भाजपचे सांगतात की आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आज 2.5 वर्ष होऊन तुम्ही काय काम केलंय? कमी वेळ आहे.
ठीक आहे भाई, हाच प्रश्न आहे जसं त्यांनी विचारलाय. ते विरोधक म्हणून विचारतायत मुंबईमध्ये, पण ते चुकीचं नाही आहे. सत्यात आहात तुम्ही, आणि तुम्ही म्हणताय की लोकांना सवयी नाहीत, लोकांची मानसिकता नाही, तुम्ही स्वतःवरचं खापर लोकांवर फोडताय. डम्पिंग ग्राउंडच्या बाबत नितीन पाटलांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला या ठिकाणी. मी सभागृहात पण अनेक वेळा याच्यावर बोललेलो आहे. ताईंना माझा सवाल आहे की डम्पिंग ग्राउंड करण्यासाठी या 20 वर्षामध्ये आपण या शहरापासून 50-100 किलोमीटरमध्ये लावून हा कचरा टाकला पाहिजे, याचं प्लॅनिंग तरी केलं का? तुमच्या महापालिकेत तुम्ही नगरसेविका आहात, कधी चर्चा केली का? डम्पिंग ग्राउंड तुम्ही शहरामध्येच काढताय, म्हणजे कचरा त्याच ठिकाणीच करताय. शासनाकडे असा कुठला पत्रव्यवहार केलेला का की आम्हाला जागा द्या किंवा जागा मिळेल, किंवा मुंबई महापालिकेचं जमीन दिलेली आहे. नाही, मुंबई महापालिके एक मिनिट मुंबई महापालिकेचं 40,000 कोटीचं आज बजेट आहे. त्याच्यामध्ये मुंबई महापालिका स्वतःच्या खर्चाने 50-60 किलोमीटरवर या शहराच्या जागा घेऊ शकते विकत, आणि त्या ठिकाणी डम्पिंग तयार करू शकते. पण डम्पिंग ग्राउंड ह्यानी पेटवलं का त्यांनी पेटवलं, या वादात एक आज आपल्याला फसवत आहेत दोघ जण. मी आमचे मामांचा मी आदर राखून सांगेन, आणि हे तर अर्धे कच्चे घेऊन आलेले आहेत सगळं काय. मुळामध्ये डम्पिंग ग्राउंड जेव्हा हलवायचं ठरवलं तेव्हा त्याच्या परमिशन ह्या काँग्रेस राजवटीत 7 वर्ष तुमचे मंत्री मुख्यमंत्री फाईल घेऊन बसले होते, मान्यता दिली नाही. दुसरा प्रश्न यांचा, विकत तुम्ही जागा का नाही घेतली? विकत जागा जेव्हा तळोजाला घेतली, तळोजाच्या लोकांनी विरोध केला. तळोजाला 50-60 किलोमीटर एरियाच्या 50-60 किलोमीटर घ्यायला पाहिजे. गोष्टीची माहिती नाही. म्हणजे तुम्ही वयाने मोठे मानाने मोठे असाल, पण माहिती असेल ती तळोजा डेव्हलप होतंय ना. आम्ही जागा विकत घेतली ना असं म्हणता येणार नाही ना. डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे तो 2002ला निकालात निघाला असता. 2002 पासून 2009 पर्यंत ह्यांनी मान्यताच नाही दिली. हा प्रश्न स्वतः गेल्या 15 वर्षापासून विधिमंडळात डम्पिंग ग्राउंडचा ऐकतोय. तिथे कुठं न्यायचा, किती दूर न्यायचा, MMRDA रिजनच्या पलीकडे न्यायचा का, प्रक्रिया कशी करायची. अलॉट झाली जागा तळोजाला. एकच मिनिट मला सांगायचंय. मुंबईचा कचरा आमच्या रायगडमध्ये डम्पिंग ग्राउंड असेल, वाहतुकीची कोंडी असेल, रेल्वे वाहतूक असेल, हे मोठे प्रश्न आहेत. हे एकटं महानगरपालिका नाही सोडू शकत. त्याच्यासाठी केंद्र सरकारची साथ लागेल, राज्य सरकारची साथ लागेल, आणि मग महापालिकेची साथ लागेल. आणि म्हणूनच आम्ही काय म्हणतो, केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा, महापालिकेत भाजपा, सगळे प्रश्न सुटणार आहेत. वा, सगळीकडे भाजप. बघा, यांच्याकडे जादूचा दिवा आहे ना मोदी, तो फिरवला की सगळे सुट्टे. तेच तर आहे ना, त्यांना तो आत्मविश्वास आहे, विश्वास आहे. पण फार मोठं पुलावरनं पाणी गेलेलं आहे. लोक आता सुज्ञ झालेली आहेत. पाणी गेलं, मग पंपिंग स्टेशन कुठे? म्हणूनच आपण 2017 फेब्रुवारी पर्यंत वाट बघूया. होणार आहे. महापालिकेत भाजप आल्यावरती मुंबईचा विकास होणारच. लोक ऐकून कंटाळले. ठीक आहे, मी सर्वात शेवटी जाणार आहे अनिल गलगली यांच्याकडं. अनिल गलगली, प्रश्न हाच आहे की स्वबळाची भाषा सेना भाजपकडून सुरू आहे. यामध्ये कुरघोडीचं राजकारण कसं दिसतं, आणि खरंच निवडणूक पूर्व युती जरी नाही झाली तरी निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे हे सर्वांना माहिती आहे. निश्चितपणे जसं कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, आता हे कुरघोडीचे राजकारण सुरू आहेत. प्रत्येक जो पक्ष आहे, शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी, आपलं वोटिंग पॅटर्न वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत किंवा आपलं सीट वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. तसं कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा असाच पॅटर्न राबवला गेला, आणि नंतर जो समझोता झाला त्यानंतर दोन्ही पक्ष कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र आहेत. आणि त्यापूर्वीसुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर लढली होती, पण तेव्हा ती सपशेल त्यांची हार झालेली होती. परंतु गेल्यावेळी मुख्यमंत्री आणि अन्य जे राजकीय लोकांच्या ताकदीमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये यांच्यात टिकाव झाला होता. निश्चितपणाने ह्या कुरघोडीच्या राजकारणामुळे मुंबईकरांचं नुकसान होतं आहे. कारण जो 40 ते 50% जो निधी जो परत जातो, आता गेल्या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 3 ते 4 हजार कोटीचे प्रकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर झालेत. खरं पाहिलं तर हे प्रकल्प पूर्वी मंजूर झाले असते तर निश्चितपणाने मुंबईकरांना चांगल्या पद्धतीने कामाचा दर्जा मिळाला असता आणि चांगल्या पद्धतीने कामं झाली असती. ह्या कुरघोडीच्या राजकारणामुळे मुंबईकरांचं नुकसान होत आहे. हा, मुंबईकरांचं बरंच नुकसान होतं. ताई, तुम्हाला शेवटी काय म्हणायचं? मला एकच म्हणायचं आहे, यांनी जे आत्ता सांगितलं की महापालिके कल्याण डोंबिवली,
कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही फार मोठी आश्वासनं नाही दिली होती. जी आश्वासनं दिली ते पॅकेज कुठे आहे? आज कल्याण डोंबिवलीला विचारा पॅकेज कुठे आहे पॅकेज? ते बाजूलाच बसले. पॅकेज सुरू झालंय विचारण्याची काम. आता गरज आली. मेट्रो 5 ती आता कल्याण, गरज आलेली भिवंडी, आहे. ठाणे. आणि म्हणून कल्याण आता डोंबिवली होणार नाही. ताईंना फक्त मुंबई एका ही वॉलचं मुंबईत knowledge आहे. राहणार. मुंबई ही मुंबईच राहणार, कल्याण डोंबिवली होणार नाही. दोन्ही पक्षाचे म्हणजे सेना भाजपचे इरादे स्पष्ट आहेत. तह होणार नाही, युती होणार नाही, पण सत्तेसाठी काय होईल हे आम्हाला माहित नाही. आणि तेच तर उत्तर शोधायचं आहे, तेच मिळत नाहीये. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. स्वबळाची भाषा करून सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे का? 88% लोक म्हणतायत होय, स्वबळाची भाषा करून सेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक.